मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी येथे अखंड हरिनाम सप्ताह हा सालाबादप्रमाणे होत असतो। आजच्या सप्ताहामध्ये ज्यांनी देश सेवा केलेली आहे असे माजी सैनिक आणि माजी सैनिकांनी आज देशाची सेवा करता करता परमार्थ कसा करावा याचं ज्ञान जे आज मायगाव वासियांना दिलेलं आहे ते समक्ष त्या महाराजांकडून आपण जाणून घेऊया, बघूया समक्ष महाराजांची मुलाखत। भास्कर हरिभक्त पारायण क्रांतीसूर्य भास्कर महाराज बाईक कटाळवेडे येथील आहे। हे सर्वप्रथम आपण महाराज देश सेवा केली आहे, आपण आर्मीमध्ये होतात आणि आर्मीमध्ये असताना आपण धार्मिकतेकडे कशा पद्धतीने वळालात याचं थोडक्यात आपण सांगावं। ओके, प्रथमतः रामकृष्ण हरी। सगळ्या माझ्या भारत देशामधल्या तमाम वारकरी संप्रदायाला म्हणजे जे माझे मायबाप आहेत किंवा सगळे माझे भारत मातेतले जेवढे सगळे साधक मंडळी आहेत त्यांना ह्या संत सेवक ह्या नात्यानं मी प्रणाम करू इच्छितो। संतांची परंपरा आपल्या ह्या भारत देशामध्ये नव्हे ते जगामध्ये संत परंपरा एवढी श्रेष्ठ आहे साहेब। त्या संत परंपरेचा संत वारसा आपल्या सगळ्या सामान्य साधकांना लागावा, सामान्य मायबापाला लागावा आणि त्याच्यातून आपलं काही तत्त्वज्ञान व आपल्या जीवनाची नौका कशी पार करावी हा अट्टहासापोटी कदाचित एखाद्या वेळेस भारत मातेची सेवा करत असताना, बॉर्डरवरती सेवा करत असताना, सैनिकी लाईफमध्ये सेवा करत असताना आम्हा सैनिकांना हरदिनी हर वक्त हे ती शिकवण होती सेवेची। परंतु रविवारी आमच्याकरता स्पेशल असताना भगवंताचं नामचिंतन कितपत घ्यावं, कसं घ्यावं, कशा पद्धतीनं त्या शरण जावं हे आम्हाला त्या स्थितीमध्ये शिकवलेलं होतं आणि तेच कदाचित थोडंसं रुजलेलं तत्त्वज्ञान रिटायरमेंटनंतर कदाचित आपल्या मायबापांसमोर चांगल्या पद्धतीनं मांडावं म्हणून ज्ञानेश्वरीचा घेतलेला हा एक वसा, गाथा गीता तत्त्वज्ञानाचा घेतलेला हा एक वसा हा कदाचित एखाद्या वेळेस माझ्या प्रारूच्या ठेवणीप्रमाणे मला मिळाला असेल, संचिताप्रमाणे मिळाला असेल, परंतु माऊलींच्या गोड भाषेमध्ये अभ्यासाचे नाही बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळी किली एकी। माऊली म्हणतात अभ्यासाचं बळ असेल सगळं मिळलं जातं आणि म्हणून ते बळ घेतलं आणि सैनिक ह्या नात्यातून वारकरी संप्रदायामध्ये येण्याचा मी अट्टहास केला आणि अट्टहासापोटी तुमच्या सगळ्या मायबापांच्या कृपेने मला मिळालेला हा प्रसाद आहे। सगळे साधक मंडळी, माझे सगळे मित्रपरिवारांनी मला दिलेला गोड असा आशीर्वाद आहे। माझी ज्या ज्या ठिकाणी सेवा घेतात, ज्या ज्या ठिकाणी मला बोलवतात, मी नामाचा व्यापार माझ्या 2008 सालापासून आत्तापर्यंत आस्थागत केला नाही आणि इथून पुढे मरेपर्यंतही करणार नाही। कारण संत वचनं कमीत कमी आपल्याला 100% नाही पाळता आले तरी 10-20% आपण पाळावेत या उद्देशानं एक फौजी ह्या व्यासपीठावर आला आणि त्या उद्देशानं जशी आमची बॉर्डरवरती लढाई होती यशस्वी त्याच पद्धतीने येथे व्हावी या अट्टहासापोटी कदाचित भगवंताने दिलेले हे ज्ञान असेल म्हणून मला ह्या ठिकाणी येण्याचा योग आला आणि म्हणून मला ह्या ठिकाणी हे सेवेमध्ये येण्याचा योग आला। खेडेगावामध्ये फौजीविषयी असे म्हणतात लोक का फौजीचं डोकं मेंदू जो आहे तो गुडघ्यात असतो। ओके बरोबर। परंतु जर फौजीचा मेंदू गुडघ्यात असतो तर फौजी एवढ्या सर्वसामान्य ग्रामस्थांना आपल्या वाणीतून जे आजचं कीर्तन ऐकवलं हे मी स्वतः भारावून गेलो आपल्या याच्याने की लोकांना त्याविषयी आपण सांगावं असं मला वाटतं। ओके साहेब तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। पत्रकार या नात्यानं तुम्ही प्रश्न केला, गोड प्रश्न केला। तसं वास्तविक पाहता पत्रकार असू द्या, सैनिक असू द्या, महाराज असू द्या, मार्गदर्शक कोणी असू द्या, तो मार्गदर्शक चांगला असेल तर 100% देश सुद्धा चांगला होतो। आणि ज्या अर्थी तुम्ही आता मला असा प्रश्न केला का फौजीचा मेंदू शक्यतो गुडघ्यामध्ये का असतो, मी थोडंसं बोलेल फौजीविषयी। वास्तविक पाहता आम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग सेंटरमध्ये आमच्या ट्रेनिंगला जात असतो त्यावेळेस आम्हाला कैक लाखो त्या ठिकाणी जोरबैठका मारावे लागतात, कैक लाखो पद्धतीमध्ये BPT करावी लागते, कैक लाखो पद्धतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी क्रोलिंग करावी लागते आणि मग आपलं जे ह्या ठिकाणी सिव्हिल लाईफचं सात्विक दर्शन आहे ना ते त्या ठिकाणी क्रोलिंग केल्यामुळं, व्यायाम केल्यामुळं भारत मातेच्या सेवेसाठी अनन्य भाव कसा प्राप्त व्हावा, तामस गुण कसा प्राप्त होईल या लेकरामध्ये याच्यासाठी आम्हाला जे बॉर्डरवरती अथवा आमच्या ट्रेनिंग सेंटरवरती जी शिकवण दिली जाते ती रुजू झाल्यामुळं कदाचित तुमच्या दृष्टीनं कदाचित एखादा फौजी तत्त्वज्ञानानं अथवा अभ्यासानं जरी एखाद्या वेळेस वरच्या मेंदूत नाही दिसला, खाडच्या मेंदूत दिसतो त्याचा ते दोष नाही। वास्तविक पाहता त्याचा तो ट्रेनिंगचा पिरियडचा दोष आहे आणि तो तसं व्हावंच लागतं का तर सैनिकाबरोबर सैनिकाला युद्ध करायचे जेवढे येते त्यावेळेस त्याला तामसी गुणातूनच युद्ध करावं लागतं। वास्तविक पाहता तामसी शिवाय युद्ध होत नाही। भगवान भोलेबाबांनी ही शिकवण दिलेली आहे, संतांनी ही शिकवण दिलेली आहे। तुकोबाराय म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी नाही तर मग नाठाळाच्या माती हाणू काठी आणण्याकरता तामस गुण घ्यावा लागतो। ती शिकवण आम्हा फौजींनी घेतलेली आहे। धन्यवाद मेजर।
सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आपला अखंड हरिनाम सप्ताह मायगाव देवी जगदंबा मातेच्या आशीर्वादानं या 7 दिवस चालतो. 8व्या दिवशी कालेचं कीर्तन होतं. त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि आमचे बंधू साहेबराव पाटील नाचगड यांनी चिंचोली गुरव इथं मुकुंद महाराजसुद्धा होते. त्या टायमाला आम्ही सर्वांनी ते कीर्तन ऐकलं आणि त्याच दिवशी आम्ही कार्ड घेतलं आणि ठरवलं आमच्या बंधूंना की ही देशसेवाची म्हणजे ज्या मेजरनी देशसेवा केली त्यांनी हरिभक्त पारायण या सांप्रदायिकमध्ये येऊन ज्ञानाची सुद्धा सेवा केली. अशी सेवा आज आपल्या ह्या मायगाव देवीला लाभली. मी ह्या जनसेवा, ईश्वर सेवा आणि देशसेवा अशा योगपुरुषाला सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी सलाम करतो आणि इथेच थांबतो. जय हरी, रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी हरिभक्तपरायण क्रांतीसूर्य भास्कर महाराज बाई यांनी सुंदर असं चिंतन मांडलं आणि या नाम सप्ताहातील नाम यज्ञामध्ये जे भाविक भक्त आहे त्यांना देवभक्ताचं नातं कसं असावं हे सांगितलं. महाराजांचं वेगळं वैशिष्ट्य असं वाटलं का जे देश सेवेमधून आज या संप्रदायाकडे वळले आणि सर्व त्या नवजवान असो किंवा मग रिटायर आर्मीवाले असो त्यांना एक प्रकारचा असा मार्ग दाखवला का आपण देशाची सेवा केल्यानंतर आपण जे परमार्थात प्रेम कसं मिळवू शकतो आणि समाजापुढं आपण देशासाठी जी सेवा केली ती सेवा जगाला आपण कशी पटवून देऊ शकतो आणि समाजापुढं काय ईश्वराचं चिंतन करून आपण कसं वागलं पाहिजे, पाप पुण्य काय आहे हे सांगू शकतो. अशा प्रकारचं व्यासपीठ त्यांनी मिळवलं आणि एवढ्या महान अशा देशभक्तांनी हे कार्य सांभाळलं. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराजांचं हार्दिक स्वागत.